आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे बेळगावातून। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत प्रचारकांची वार्षिक सभा जी आहे ती बेळगावमध्ये पार पडलेली आहे। सरसंघचालक मोहन भागवत यासोबतच सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह 226 पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते। या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, तसंच संघाच्या विविध स्तरांवर संपन्न झालेल्या प्रशिक्षण वर्गाचा आढावा देखील घेण्यात आला। सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक शाखा विस्तार योजनेवर आजच्या बैठकीत चर्चा झाली। ड्रग्सच्या वाढत्या दुष्परिणामाबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली। तसंच अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणावर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं समजतं आहे। संघाच्या याच बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। त्यामध्ये प्रामुख्याने राम मंदिरातील दानचोरी पेटी प्रकरणावरून या सभेमध्ये दुःख व्यक्त करण्यात आलेलं होतं। याशिवाय जी सध्या चौकशी सुरू आहे ती देखील निर्णायक टप्प्यावर पोहोचेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला, अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली। भक्तांच्या राम मंदिराप्रती असलेली श्रद्धा आणि निष्ठेला धक्का पोहोचेल अशी कोणतीही घटना घडू नये याची काळजी तीर्थक्षेत्र ट्रस्टने घ्यायला हवी असं देखील सुनील आंबेकर यांनी म्हटलेलं आहे। बैठक में सभी ने श्री राम जन्मभूमि मंदिर में दान पेटी चढ़ावे की गिनती में हुई अनियमितता की घटना पर दुख व्यक्त किया तथा तीर्थ क्षेत्र न्यास के निवेदन पर चल रही एसआईटी व पुलिस कार्रवाई निर्णायक मोड़ पर पहुंचेगी यह विश्वास व्यक्त किया। तीर्थ क्षेत्र न्यास से यह अपेक्षा की गई है कि वह सुनिश्चित करें कि भविष्य में ऐसी कोई घटना न हो जिससे समस्त राम भक्तों की राम मंदिर के प्रति श्रद्धा व गहरी आस्था पर आघात हो। अयोध्येतील राम मंदिराच्या घटनेने जे गैरव्यवहार झालेले आहेत त्या प्रकरणी अपमानित आणि निराश वाटतंय अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। राम मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष नुपेंद्र मिश्रा यांनी या सगळ्याबाबत त्यांनी खेद देखील व्यक्त केलेला आहे। ते नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। राम मंदिर में यह घटना घट गई, इसका हम सभी को एक खेद ही नहीं, एक तरीके से हम सभी उससे छोटापन महसूस कर रहे हैं। तो यह व्यवस्था का एक प्रश्न है, व्यवस्था में सुधार होगा, मुझे पूरा विश्वास है और इस प्रकार की घटनाएं दोहराई नहीं जाएंगी।